होड येथील वारकरी दिंडीचे धुळ्यात उत्स्फूर्त स्वागत. रेनकोट, औषध किट वाटपासह आरोग्य तपासणी. शिंदखेडा तालुक्यातील होड येथील स्वर्गीय हबप तुळशीराम बाबा पाटील यांच्या स्मरणार्थ गेल्या 50 वर्षापासून पंढरपूरकडे पायी निघणाऱ्या वारकरी दिंडीचे आज सोमवारी धुळ्यात भव्य स्वागत करण्यात आले. सुमारे 110 वारकऱ्यांचा समावेश असलेल्या या दिंडीचे गावांमध्ये स्वागत केले जात असून धुळ्यात कानादेश वारकरी सेवा मंडळ व आमदार अनुप अग्रवाल यांच्या एबी फाउंडेशनच्या वतीने विशेष सेवा उपक्रम राबविण्यात आला. गल्ली नंबर 5 येथील कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या कार्यालयात वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पावसाळ्याचा विचार करून प्रत्येक वारकऱ्याला प्लास्टिक रेनकोट, त्याचबरोबर आरोग्य तपासणी करून औषधांची किट देखील या ठिकाणी वाटप करण्यात आले. यावेळी या ठिकाणी बेटी बचाव बेटी पढाओच्या अभियानाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ अल्पा अनुप अग्रवाल यांच्या हस्ते वारकऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यांनी वारकऱ्यांना औषध किटचे देखील वितरण केले. कार्यक्रमाप्रसंगी कानादेश वारकरी सेवा मंडळाचे सुधाकर बापू भोकरे, सचिव सुनील वाघ, विश्वस्त प्रकाश विभांडिक, कैलास पवार, आरजी पाटील, धनराज माडी, विनोद पवार, पीएन खैरनार, जिल्हाध्यक्ष महिला शोभा जगताप, सुनील शिंदे, किरण भारती, यशवंत पाटील, कुमार मराठे, देवीदास मराठे, बबलू पाटील, दगडू नाना, भद्रे महाराज, कांतीलाल सोनार, रवींद्र धनगर, राजू पाटील, योगीराज पाटील, सुरेश पाटील, एबी फाउंडेशनचे कमलेश देवरे यांच्यासह जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. तुळशीराम बाबा या या ठिकाणी तुळशीराम बाबा यांची दिंडी सोहळा कानादेश वारकरी सेवा मंडळ या ठिकाणी पोहोचलेला आहे. कानादेश वारकरी सेवा मंडळ आणि रुग्णांच्या सेवेसाठी अत्यंत पोटतिडकीने तत्परपणे काम करणारे आदरणीय धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या एबी फाउंडेशनच्या माध्यमातून आज धुळे शहरातून आणि धुळे जिल्ह्यातून पंढरपूर येथे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना विविध उपयोगी वस्तूंचं वाटप करून त्यांचं आज धुळे शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जवळजवळ 27 दिवसाचा प्रवास करून ही धुळे जिल्ह्यातली सर्व वारकरी मंडळी पंढरपूरला आषाढी एकादशीच्या वारीनिमित्त जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून कानादेश वारकरी सेवा मंडळ आणि एबी फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून धुळे शहरातून जाणाऱ्या सर्व वारकरी दिंड्यांचं स्वागत करण्यात येतं. मागील वर्षापासून एबी फाउंडेशनच्या सहकार्याने या सर्व वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि त्यांना लागणाऱ्या सर्व औषधोपचार या ठिकाणी योग्य पद्धतीने त्यांना तपासणी करून समजावून सांगण्यात येतात आणि रस्त्यात त्यांना कुठला अपाय होऊ नये किंवा आजारी पडल्यास काहीतरी औषधांचं तातडीने उपलब्धता व्हावी म्हणून एबी फाउंडेशन आणि कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी औषधांचा पुरवठा दरवर्षी केला जातो. याही वर्षी अत्यंत मोठ्या उत्साहात या ठिकाणी दिंडींचं स्वागत करून त्यांना
वैद्यकीय तपासणी करून या ठिकाणाहून निरोप देण्यात आलेला आहे. आजच्या या कार्यक्रमात शिंदखेडा तालुका, शहादा तालुका, शिरपूर तालुका, साक्री तालुक्यातली सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि देवी फाउंडेशनचे संचालक आदरणीय श्री कमलेश भाऊ देवरे यांच्या सर्व वैद्यकीय टीमनं आज या ठिकाणी उपस्थित राहून वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना विविध औषध गोळ्या त्या ठिकाणी उपलब्ध करून आलेल्या आहेत. या परिसरातील आमचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय कुमारदादा मराठे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या वारकऱ्यांना योग्य त्या सुविधा देण्यासाठी आज सहकार्य केलेलं आहे.